मित्रांनो, अचानकमध्ये चालू केलं आहे ब्लॉग. आपण चाललो आहे मनालीला. मनालीची ट्रिप आहे आपली 10 दिवसाची. रेल्वे कोण किती का मग 2 वाजले. आम्ही तिघं जिमचा बिस्किट पुडा काढलाय. पण खावा आणि बंडोळा. एवढं डोकं पण पडलंय ना. मित्रांनो, अचानकमध्ये चालू केलं आहे ब्लॉग. आपण चाललो आहे मनालीला. मनालीची ट्रिप आहे आपली 10 दिवसाची. आता आलो आहे पुणे स्टेशनला आलो आहे. बाकीचे पोरं येत आहे. आपण 1 तास आधी आलो आहे कारण पुण्याची ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. अचानकमध्ये भयानक ट्रॅफिक होती. पुणे स्टेशनमध्ये इथं बसलो शांतपणे आणि चला तिथून ब्लॉगची सुरुवात करू. बाकी ठीक आहे. मित्रांनो, आल्यानं भांडणं चालू झाले होते पण आपले पोरं कोणच नाही आलेले अजून. अरे चला घुसा गाडीत पहिला. निघलो 2 तासापूर्वी 3 मिनिटं राहताना आलेलो आहे. मित्रांनो, ब्लॉग मीट रोहित सर आहे आपल्यासोबत. जे ट्रिपचे डॉक्टर रोहित हॅकर प्लस डॉक्टर कोडिंग प्लस रोहित सर. लोकांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही त्याला बघितलं असेल. आई ते आपल्यासोबत काहीतरी 2 शब्द बोलणार आहे. पहिली ट्रिप आमच्यासोबत जोरात बोला. पहिली ट्रिपला आमच्यासोबत बरोबर. याच्यामुळे आम्हाला लेट झालेला आहे. आम्ही ना 1 तास ना सगळ्यात आधी येतो आम्ही. तुम्ही बघा ब्लॉग मध्ये कोण आधी बसलो कोण नंतर बसलं. बाकी काही नाही. काय मग अण्णा एकटा निवांत बसला. मी ऐकलं लईच ज्ञान घेतोय. हो का? विचारू का काय? आता आपण पुढं क्रॉसिंगला थांबतो आणि असंच कोणतं स्टेशन कोणतं आहे रे? दौंडला. काय टेन्शन असलं सांग भावा, म्हणजे आम्ही आहेच तिथं. काट्या बेटा घेऊन येतो. एक जण विचारतंय जनरल किधर आहे? अहमदाबादला यू. बापरे. अरे काय कॉपीराइट आला घंटा फरक नाही पडत आपल्याला. प्रीत्या जमतंय शिकून गेला पाहिजे. सांगी कोपऱ्यात उभा एक लाकडीच्या लाजना कशाची तक्रार नाही. बाजूवर कोणाला धनाचा पाने सुखाच्या या स्वप्नाला हा नाही. अरे काय अच्छा 1 दिवस थांबून असं आधी करायला पाहिजे होतं. आता परत या सगळी. मित्रांनो, आपण कोपरगाव पासून आलो, म्हणजे आमचं गाव. आणि आई वडील आणि राहुल दादा, निकिता दिदी, आरू हे सगळे सोनू भेटायला आलते आणि जेवण घेऊन आले. आणि काय बोलू, खिमा घेऊन आले माझ्यासाठी. मला आवडतो खिमा. आणि कमीत कमी 1 किलोचं केलं आहे. बाकी हे काजू, बदाम,
अक्रोड नाही शपथ थँक्यू. कड आणि इकडं आपला बिट्ट्या बसलाय जेवायला आणि इकडं बाकीचे. आता जेवतो. भूक लागली खरंच भूक लागली. हे इकडे जात झोप. आम्हाला म्हणतो का त्याला म्हणतो आम्हाला बोलते झोपायला आगे जाके सो इधर मत सो तो रेल्वेत कोण पितं का हिंदी मग यो काय एवढा कोपऱ्यात बसला दारू करतात गेला घरी. येस पी येस पी येस पी येस पी. रात्रीचे 12:30 वाजले आणि आम्ही इथं भुसावळला आहे आणि आलोय. म्हणजे काय म्हणायचं रोहित सर, थंडी वाढत चालली आता. वाढती रात्रीचे 2 वाजले. आम्ही तिघ जिम जॅमचा बिस्किट पुडा काढलाय. पण खावा आणि बंद व्हा. गाण्याला इतकं ते सकाळचे 12 वाजले. मामा बाचेची जोडी इकडं चालू आहे. आता ह्या दोघांचा डाव पैशावर चालू आहे. आम्ही छान झालो आता अर्ध्या तासात दिल्ली आलो. लगेच मनालीकडे आलोय दिल्लीत. आम्हाला 7:30 वाजले. म्हणजे आम्हाला 6:30ला पोहोचायला होतं. 1 तास लेट आहे ट्रेन. आता बघूया, अजून गाडी पण नाही आली आम्हाला घ्यायला. फायनली मग चाललोय. सर्व डन. आम्ही आता सर्व मी तर चेक केलं. बाहेर निघतो. फेस वॉश करतोय बघ तू. तोंड धुतोय. कुठे फेस वॉश करतोय. ठीक आहे. आलो दिल्ली. हे पुढे हे माग हे आपले पोरं चालले. अरे बिट्ट्या तोंड धुतोय. थांबा ना. तोंड धुतोय. कोणत्या मुलीला बघणार आहे? मुली बघणार आहे त्याला. स्टेशनवर पण असं. आम्ही आता स्टेशनमधून बाहेर आलो आणि मेट्रो स्टेशनला चाललो आणि ह्यांचं एवढं डोकं पण पडलंय ना. फायनली आम्हाला मेट्रो स्टेशन भेटलंय. आता आम्ही मेट्रोच्या लाईनीत लागेल. तिथून पुढे कंटिन्यू. आणि अजून घंटा समजलं नाही नेमकं आमच्यासोबत काय होतं. अई एवढी मोठी लाईन आहे. काय रे लाईन बघा. 12 वाजता दिल्लीमध्ये 12 वाजता 100% बघतो. लाईन बघा तेवढी मोठी. आम्ही अर्धा 1 तासाच्या वर झालं लाईन इथे. किती वेळ झाला हटायला होते का? बापरे. म्हणजे आपलं पुण्याला भारी आणि मुंबई पण लय भारी बाबा. आणि आमचा बिट्ट्या बॉडीगार्ड बनला. हमरे को कुछ मत बोल. डायरेक्ट डोक्यात टाकणार आहे. क्या रे फिर से मिल गए तू. बाय नाही हमारे चल. ही फैमिली हमारे साथ थी. एंजॉय किया हमने. अरे तुझी भाषा. मित्रांनो सीन झाला. आम्ही चुकीच्या मेट्रो मध्ये आलो. कोणी ट्रिप अरेंज केली रे? पहिल्यांदा बाहेर पडा मग आतमध्ये. अवघड आहे.
काय रोहित काय म्हणायचं तुला भेंडी हा कोणतं पॅकेज निवड मला तर डाऊट आहे शिवी नको देऊ, आपण चांगले माणूस आहे. हे मित्रांनो म्हणजे जीवनाचे आहे ना सोपे पायऱ्याच निवडायचे. आता वा इथं अख्खं रिकाम आहे, नाहीतरी ह्यांना इकडून यायचंय. झालं असं असतं बाबा. काय विषय माहित नाही मला पाठीमागं. चल चल भावा चल चल भाई. आपण जीवनाचे आपण अवघड पायऱ्या निवडणं पण सक्सेस पायऱ्या निवड. मित्रांनो मेट्रोमध्ये ही गोष्ट अलग केली की मेट्रोमध्ये सगळे प्रोफेशनल आहे आणि प्रत्येकाच्या पायात बूट आहे, प्रत्येकाच्या पायात. आणि आमच्या पायात सँडल्स चप्पल प्रोफेशनल दाखवतो. चला आता डायरेक्ट गाडी बस. ही गाडी आपली आणि सगळे सेटल झालेले. आपण निघणार आहे आता. आणि गाडी नंबर दिसू दे जरा प्रूफ गाडी अरे गाडी नंबर दिसू दे प्रूफ साठी. हा चला चला मग परत एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की चला. भयानक थंडी म्हणजे मी थर्मल घातलंय, थर्मलवर टी शर्ट घातलं, टी शर्टवर जॅकेट घातले. पण 30 किलोमीटर आहे मनाली. पण आम्हाला बर्फ दिसलं म्हणजे डोंगर दिसलाय बर्फाचा. थोडं असंही दिसतंय ना. आपण चाललो टेम्पलला 2 किलोमीटर पुढे. कॅन्सल केलं होतं मी पण आता अजून 600 ते 700 मीटर वर पायाला गोळे आले.